पुन्हा एकदा सरकारनं शेतकऱ्यांना पॅकेजच्या नावावर गंडवलेलं आहे, त्यांची थट्टा केलेली आहे। 31,600 कोटी देऊन अनेक तालुके त्यामधून वगळले आहेत। संपूर्ण जिल्ह्यातच अतिवृष्टी झाली आणि शेतकरी पूर्ण देशोधडीला लागला। जे शेतकऱ्यांजवळ जे होतं नव्हतं ते सर्व जमिनीत टाकलं आणि आज शेतकऱ्यांना जे काही त्यांनी लावलेली किंमत आहे ते सुद्धा निघत नाही। हे पॅकेज त्याचा बियाण्याचा खर्च आणि पेरणीचा खर्च सुद्धा काढत नाही। त्यातही अनेक तालुके यांनी वगळलेले आहेत। जिल्ह्यात फक्त 6 तालुक्यांना पॅकेज जाहीर केलेलं आहे। मला सरकारला विचारायचं आहे, सततचा पाऊस हा संपूर्ण जिल्हाभरच नाही तर महाराष्ट्रातही होता, मग हे नेमके तालुके वगळले कसे? याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार जे काही शासन असेल, प्रशासन असेल, त्याबरोबरच आपले जे लोकप्रतिनिधी आहे सत्तेतले, त्यांचा सुद्धा नाकर्तेपणा, त्यांची सुद्धा उदासीनता किंवा त्यांचं सुद्धा वजन या सरकारमध्ये नसल्यामुळे हे काही तालुके वगळले गेले असं मला वाटते। तेथील लोकप्रतिनिधींना आवाहन करेल, संपूर्ण जिल्हा आपला आहे, यामध्ये सगळ्याच पक्षाचे लोक राहते। शेतकऱ्यांना काही पक्ष जात धर्म नसते, हा शेतकरीच फक्त त्याची जात आहे, त्याचा पक्ष आहे, त्याचा धर्म आहे। आपण सर्वांनी कुठलंही राजकारण आडवं न येऊ देता सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आणि त्याला उभं करणं गरजेचं आहे।